हाय मित्रांनो, तर बघा नीलने कसं सेल्फी स्टँड घेऊन कसा व्हिडिओ काढतोय बघा. बोल नील. हाय मित्रांनो. हाय मित्रांनो. नीलला सर्दी झाली आहे. इकडं बघ. तर आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. संडे आहे तर संडेचंच काहीतरी स्पेशल बनवावं लागेल ना. तर चिकन बनवणार आहे आणि भाकरी, पालक चिकन बनवणार आहे आज मी. आणि दाखवते चला तुम्हाला पालक चिकन कशी बनवते. तर मी काय काय घेतले साहित्य दाखवते तुम्हाला. मी बघा नील देतच नाही तो मला व्हिडिओ बनवण्यासाठी. दे दे ना. तू काय करणार आहे? व्हिडिओ काढतो. बोलता येत नाही तुला? बोलून दाखव एकदा. कसं कसं तुला तर बोलता येत नाही मग कसं? गार्विक बोलतो. गार्विक बोल राणी. नील बोलून दाखव. हाय मित्रांनो. बघितलं नील कसा बोलतो. झालं आता दिवसभर हाय मित्रांनो, हाय मित्रांनो, हाय मित्रांनो करत राहील हा. दे मम्मा दे. दे ना, मला व्हिडिओ काढायचा आहे ना. दे ना. देत नाहीये. आता चला तरी पण मी दाखवते. त्या घेईल त्याच्याकडून आणि घेऊन तुम्हाला दाखवते. नको तसं नाही करायचं. बघितलं सगळ्यांचं दाखवतोय तो. हाय मित्रांनो कोण काय करतोय ते. आता गेला. मी आज चिकन पालक बनवणार आहे. हे बघा त्यासाठी मी ना एवढी पालक घेतली. हे बघा एवढी. तर हे बारीक कापून घेते. काय झालं? काय झालं? नील काहीतरी बोलतोय. काहीतरी झाले. शी ते नको घेऊ. ते खूप दिवसाचं आहे ना. अच्छा नाही येते. अच्छा चांगलं नाही येते. गार्विक नीलची बडबड ऐकत असेल तुम्ही. आता मी पालक कापून घेते बारीक. बघा नी गार्विक किती समजदार आहे. आणि गार्विक सांगतोय जा इकडे बाहेर आणि मावशीकडून घे बोलतोय. हाय गाईस. इथे इथे इथं दाखव. कुठे? इकडे येऊन दाखवायचं. समोर यायचं. कॅमेरा समोर यायचं. हे बघा मी बारीक चिरून घेतला आहे पालक. आणि आता आपण 5-6 टोमॅटो घेणार आहे. ह्याची प्युरी बनवणार आहे. तर कापते. मम्मीचं काय डोक्यात घेत नाही. मी आलो की इथे मम्मीची घ्यायची पालबीट. मम्मी हे किती घाण आहे बघ ना. साफ करावं लागेल. बघा एवढी मी टोमॅटोची प्युरी करणार आहे याची.
काय झालं? चांगलं नाही लागत आहे ना? पाणी ते घे बॉटल. चमचा. नील आलाय, नीलला म्हटलं तू नको घेऊ, तरी पण तो खाल्ला. आपण 2 कांदे घेणार आहे. मी चमचा दिला मम्मा प्युरीसाठी. त्याला. चमचा दिला खायला. एक कांदा कापला, आता अजून एक कांदा कापते. किती घाण आहे. मला असं काय नाही आवडत. मम्मी पाणी दे. तर मी आज पालक चिकन बनवणार आहे. पालक चिकनसाठी बघा मी काय काय घेतलंय. हे बघा, एक जुडी मी पालक घेतली आहे, छोटीशी होती. आणि ते बारीक कापून घेतले आहे. आणि 3-4 टोमॅटो घेतले आहेत, हे बघा. आणि 2 कांदे घेतले आहेत. आणि हे अद्रक लसूणची पेस्ट करणार आहे. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं थोडं वापरूया. तर चला तुम्हाला दाखवते मी चिकन पालक कशी बनवते. बघा, मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 3 पळी मी तेल घेतले आहे. आणि आता आपण हे मसाला टाकूया. त्याच्यानंतर एक छोटासा कांदा टाकूयात. त्याच्यानंतर टाकूया आपण कांद्याची पेस्ट बनवली ना, कांद्याची, ते टाकूयात. तर आपण आता ही प्युरी टाकूयात कांद्याची. त्याच्यानंतर आपण थोडंसं हा लाल तिखट टाकूया, लाल मसाला मालवणी. त्यानंतर थोडीशी जिरे पावडर टाकूया. त्यानंतर हा मटन मसाला आहे तो टाकूयात. नंतर हळद टाकूया. एवढा हळद टाकूया. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूयात, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर मी याच्यातून अर्धं चिकन मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर हे बघा, हा चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण पेस्ट केली आहे ना प्युरी टोमॅटोची, ती टाकूयात. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. नील गार्विक आहे ना, खूप रडायला लागलाय. नील त्याला चिडवत असतो. व्यवस्थित असं फिरवून घेऊया. तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया, परतून घेऊया. व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे, हे बघा. आता आपण टाकूया थोडंसं अद्रक लसूण पेस्ट. हे बघा एवढं. ते पण व्यवस्थित असं नील ओरडत आहे. गार्विकला आज का आणले तुम्हाला दाखवते मी. परवापासून गार्विकची शाळा सुरू होणार आहे ना, त्याच्यामुळे त्याला काय का आणले दाखवले तुम्हाला. हे बघा, आता चांगलं सुटलेलं आहे तेल. तो कच्चा वास निघून जायला पाहिजे म्हणून चांगलं भाजून घ्यायचं आहे.
आणि आता आपण हे चिकन टाकणार आहे. आता आपण हे व्यवस्थित असं ताट झाकून 10 मिनिटं ठेवूयात. चांगलं शिजवून घेऊयात. त्याच्यानंतर पालक टाकूयात. आता मी झाकण मारते. 10 मिनिटांनी दाखवते तुम्हाला. 10 मिनिटं झालेलं आहेत. आपण ना ते पालकची ना प्युरी हे बोलले की प्युरी बनवून टाक, मला तसं आवडतं. तर मी हे पालकची प्युरी बनवून टाकते. हे बघा, आपण हे खालीवर करून घेऊया. आणि आपण ही आता वाफेवरच 10-20 मिनिटं शिजवून घेऊयात मस्त झाकण मारून. आता हे झाकण मारून मी ठेवून देते. थोडंसं हे मिक्सरला राहिलेलं मी ते पण मिक्सरच्या भांड्यातला राहिलेला पण धुवून घेते मी थोडंसं. मस्त असं आता आपण 20 मिनिटं ठेवणार आहोत बारीक गॅसवर. बारीक किंवा फास्ट ठेवू शकता. बघा, झाकण मारून ठेवून देते. 20 मिनिटांनंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बोनलेस चिकन आहे. तर अर्धा किलोच्या वर आहे हे चिकन. आणि मी आता हे चिकन फ्राय करणार आहे. तर दाखवते सगळं तुम्हाला ह्याच्यात काय काय टाकणार आहे. बघा, 2 चमचे ना मी अद्रक लसूण पेस्ट टाकते. थोडीशी हळद टाकते. बघा एवढी. आणि थोडासा आपला मटन मसाला टाकते. आणि हा घरगुती मालवणी मसाला आहे. आणि थोडा आपला जिरा पावडर टाकते. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तर आपण हे मॅरिनेट करून घेऊयात. बघा, आता हे 20 मिनिटासाठी आपण मुरण्यासाठी ठेवूया. 20 मिनिटानंतर मी फ्राय करणार आहे.
तोपर्यंत मी या तव्यावर भाकरी बनवून घेते. हे बघा, तवा ठेवला आहे गॅसवर. हे बघा, आता मी भाकरी टाकून घेणार आहे. बनवले भाकरी थापली आहे, आता मी भाजून घेते. बघा, आपली भाकरी पण तयार झाली आहे. हे बघा, मस्त पाणी लावून घेते मी. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. गारवीत नीलची बघितली का, किती बडबड 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 चालू आहे. चिकन पालक रेडी झाला आहे. मी गॅस बंद केला आहे. हे बघा, असं थोडंसं मी पातळ बनवलंय, कारण की ह्यांना पातळ हवं होतं, नंतर ते घट्ट होईल खाईपर्यंत. हे बघा, हे बघा असं. तर आता मी चिकन फ्राय करून घेते. आता मी चिकन फ्राय करून घेते. 2 पळ्या तेल टाकले आहे त्याच्यामध्ये. मगाशी आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना, ते वालं चिकन आहे. आणि आता याच्यामध्ये एक एक करून सोडते. थोडंसं ह्याच्यामध्ये मी मैदा टाकला आहे, आणि मैदा टाकून असं मी हे करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आणि एक 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 फ्राय करून घेऊयात आपण. जास्त ठेवल्यानंतर ते चिटकणार, निघणार नाही, म्हणून थोडं ठेवून घेते. मी एक एक पलटी करून घेते. हे बघा, चिकन असं मस्त फ्राय झालेलं आहे. हे बघा, आता मी दुसरा टाकते. आणि मी कुकरला भात पण लावला आहे. हे बघा, तर दुसरे टाकून घेते पीसेस. हे बघा असे. मस्त असे मी सोडून घेतले. काय झालं, अजून पाहिजे? चांगलं झालंय. नील आला आहे. नील, काय पाहिजे तुला? अजून पाहिजे. नील खाल्लाय आणि बोलतो मला अजून पाहिजे. मला दाखवते. हा, थांब थांब, गरम आहे. थँक्यू. बस थँक्यू पण बोलतो बघितलं. आता मी सगळे फ्राय करून घेते, एवढे पीसेस. हे बघा,
तर तुम्हाला दाखवते फ्राय करून झाल्यावर. हे बघा आपलं चिकन असं फ्राय मी व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे. हे बघा असे झाले आहेत. खायला पण खूप टेस्टी लागणार आहेत आणि तुम्ही एकदा करून बघा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.